गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या अतिक्रमण विरोधात कारवाई केली जाते। खरं तर आपण जर बघितलं असेल तर अतिक्रमण सुधारित करण्यासाठी किंवा कुठेतरी स्ट्रीट वेंडर्स पॉलिसी ॲक्ट 2014 साली लागू करण्यात आलेला आहे। यामध्ये हॉकर्स असतील, टपरीधारक असेल यांना सन्मानाने वागणूक द्यावी त्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे। या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर हे जे हॉकर्स असतील, टपरीधारक असतील यांचं पुनर्वसन केल्याशिवाय यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये हा सर्वात मूळ त्या कायद्याचा एक हेतू आहे आणि हा हेतू पायंदळी तुडवण्याचं काम हे प्रशासन करत आहे। आपण जर बघितलं असेल तर हा जो स्ट्रीट वेंडर पॉलिसी आहे याच्यामध्ये जो काही जो आमचा हॉकर्स असेल, टपरीधारक असेल, जो काही रस्त्यावर विक्रेता असेल यांचं बायोमेट्रिक पद्धतीने रेकग्नाईज केलं पाहिजे, यांचं बायोमेट्रिक पद्धतीने सर्वे केलं पाहिजे आणि या सर्वेनंतर यांना यांच्या हक्काच्या जागा दिल्या पाहिजेत, लायसन्स दिले पाहिजेत। परंतु हा कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यांनी हे अतिक्रमण कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं, हे अतिक्रमण कारवाई केली आपण जर बघितलं असेल तर मालेगाव स्टँडपासून तर रामकुंड असेल, गंगाघाट असेल येथे मोठ्या प्रमाणात कुठेतरी काहीतरी सुशोभीकरण करायचं आहे। सुशोभीकरण करण्यासाठी या आमच्या गरीब बांधवांना निष्कासित करण्यात आलेलं आहे। सुमारे 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून तिथे त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या टपऱ्या आहेत, त्या टपऱ्या कायम करण्यात याव्या यासाठी 1990 साली एक दावा दाखल करण्यात आला आहे। 1990 मध्ये नाशिक महानगरपालिकेने या टपरीधारकांच्या विरोधात नोटीस पाठवण्यात आली होती आणि या नोटीसच्या विरोधात जाऊन तिथे महानगरपालिकेच्या विरोधात केस दाखल करण्यात आली होती। या दाव्यामध्ये मेहरबान न्यायालयाने आदेश दिलेले आहे की यांचं पुनर्वसन केल्याशिवाय, यांची नोंदणी केल्याशिवाय, या जागेची मार्किंग केल्याशिवाय यांना निष्कासित करण्यात येऊ नये। सदरील ऑर्डर मी दाखवण्याचा प्रयत्न केला, या आयुक्तांना सदरील ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्तांनी सांगितलं माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला जेलमध्ये टाका, पण मी अशा कुठल्या ऑर्डरला मानत नाही। अशी मुजोरी या अधिकाऱ्यांना येते कुठून? या अधिकाऱ्यांनी खरं तर बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिका ही या नाशिकमधील सर्वांसाठी आहे। ही एक छोटीशी संस्था स्थापन केलेली आहे आणि ही संस्था सर्वांचं वेलबिंग करण्यासाठी, सर्वांचं एक विचार होण्यासाठी ही संस्था आहे। परंतु यांची मुजोरी अशी आहे की एकीकडे आपण बघत असेल तर मोठ्या प्रमाणात आरकेवरती असेल, त्याच पद्धतीने मेन रोड असेल, अशा विविध भागामध्ये मोठमोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे, तिथे हे हात घालत नाही। परंतु आमचे गोरगरीब टपरीधारक गेल्या अनेक वर्षांपासून जिथे 4 कुंभमेळे होऊन गेले तेव्हा या टपरीधारकांचा यांना त्रास झाला नाही आणि आता काही लोकांच्या सांगण्यावरून काही लोकांनी असं ऐकलंय की इथे आयुक्त मॅडमला मोठ्या प्रमाणात काहीतरी अर्थकारण केलेलं आहे, असा आमच्या ऐकिवात आहे। हा देखील संशोधनाचा भाग आहे आणि त्यांचं ऐकून या गोरगरिबांच्या टपऱ्या एका रात्रीत तोडण्यात आलेला आहे। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही इथे निषेध आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी असणार आहे की या गोरगरिबांचं पुनर्वसन तिथं करण्यात यावं, शासनाच्या वतीने त्यांना इथे गाळे बांधून देण्यात यावे, ही मागणी आमची राहिलेली आहे।